दुगारवाडी धबधब्यात बुडून 21 वर्षीय सिडकोतील युवकाचा मृत्यू. त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधब्यावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील एक पदवीधर युवक पाय घसरून पाण्यात कोसळला. डोक्याला जबर मार बसल्याने वैभव अशोक पटेल हा मृत्युमुखी पडला. या घटनेने सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या शहादा या मूळ गावी वैभवच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव हा शनिवारी आपल्या मित्रांसोबत दुगारवाडी येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेला होता. पोहताना वैभवला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. यावेळी पाय घसरल्याने संतुलन सुटले आणि प्रवाहाच्या जोरात तो बुडाला. सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. यामुळे धबधब्याजवळ उभे असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी पाण्यात उडी घेत वाहून जाणाऱ्या वैभवला तातडीने बाहेर काढले. यानंतर त्यास त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डोक्याला लागलेल्या अधिकच्या मारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. वैभव हा मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. पटेल कुटुंबीय मागील 30 वर्षांपासून कामटवाडे भागात वास्तव्यास आहेत. वैभव हा वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.